स्वामींच्या केंद्रामध्ये आज मस्त असं दर्शन झालं आणि खरंच खूप छान वाटलं मनाला, कारण आज हळदी कुंकवासाठी मैत्रिणीकडे निघालो होतो. म्हटलं चला दर्शन घेऊनच जाऊया. आणि या मैत्रिणीकडे आलेलोच होतो, तर मैत्रिणीने सुंदर अशी बाहेर रांगोळी काढलेली होती आणि त्यांची डेकोरेशनची तयारी देखील अजून चालूच होती. आणि आम्ही थोडंसं लवकरच निघालो होतो. आणि ह्या आहेत माझ्या जाऊबाई आणि मैत्रीणसुद्धा. तर यांच्याकडेच आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. तर सगळ्यांकडे तसं चालू आहे. आज पण आम्हाला 3-4 ठिकाणी जायचं होतं. तर बघू शकताय किती सुंदर त्यांनी रांगोळी वगैरे काढली आहे आणि छान असं डेकोरेशन पण केलेलं आहे. आणि काही तयारी त्यांची अजून चालूच होती. खरंच बायका या दिवसांमध्ये खूप खुश असतात आणि कितीही डेकोरेशन वगैरे करायचं म्हटलं तरी त्या मनापासून करत असतात आणि छान असं हळदी कुंकू साजरं करत असतात. तसं आज 2-3 ठिकाणी आम्हाला हळदी कुंकवासाठी बोलवलेलं आहे. तर आम्ही 2-3 ठिकाणी जाणार आहोत. तर पहिलं ठिकाण हे माझ्या जाऊबाईंकडे आम्ही आलो होतो आणि शर्यू मॅडम पण आमच्यासोबत सकाळपासूनच तयार होऊन बसलेली होती. मम्मा मला हळदी कुंकासाठी यायचं आहे. तिला पण आता कळायला लागले की बाहेर गेलं की खूप मज्जा असते. मम्मीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी फिरता येतं. वेगवेगळ्या मम्मीच्या मैत्रिणी छान छान गोड गोड बोलतात तिच्याशी, तर तिला ते आवडतं आणि तिला प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत यायचंच असतं. आम्ही 3-4 मैत्रिणी मिळून आज आलेलो होतो. त्यानंतर आलं आमच्यासाठी छान असं मसाला दूध घेतलं आणि त्यानंतर लगेचच आमच्या ताईंनी हळदी कुंकू देऊन घेतलं. खरं तर आता 2च दिवस राहिलेले आहेत हळदी कुंकवासाठी, पण मग या 2-3 दिवसांमध्ये मस्त असं फिरून घ्यावं म्हटलं आणि छान छान साड्या ज्या आहेत त्या पण घालून घ्याव्या. वर्षभर या साड्या आपल्या तशाच पडून असतात, पण या दिवसांमध्ये त्यांना बाहेर निघायला चान्स भेटतो आणि त्यांना हवा देखील लागते, हो की नाही मैत्रिणींनो. तर चला म्हटलं आता एक दिवस पण स्किप न करता छान असं सगळ्या मैत्रिणींकडे फिरून येऊया. चला आता दुसरीकडे आम्ही आलेलो आहोत. तर तिथे पण छान अशी तिने तयारी केलेली होती आणि तिथे पण छान असं आमचं हळदी कुंकू झालं. तुमची हळदी कुंकू कसं चालू आहे नक्की सांगा कमेंटमध्ये. चला भेटूया परत. बाय.